अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. परिचारिकेवरील विनयभंग प्रकरणात प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आक्रमक झाली असून कालपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत एका परिचारिकेवर विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित परिचारिकेने 7 मे रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र तब्बल 8 दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप परिचारिका संघटनेने केला आहे. याच निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा अमरावतीच्या वतीने कालपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. परिचारिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संघटनेचा आरोप आहे की रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणात गंभीरतेने दखल घेतली गेली नाही. त्यामुळे परिचारिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या आंदोलनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती गंभीर बनल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा संघटनेने दिला आहे. इतकेच नव्हे तर अमरावतीतील या प्रकरणात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. संघटना मुख्यालय लातूर शाखा अमरावती. मी मोनाली गजभिये उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. 6 तारखेच्या नाईटमध्ये ज्या स्टाफ नर्स होत्या त्यांच्यावर विनयभंगाची केस झाली असं त्यांनी पोलीस स्टेशनला कन्फर्म केलेला रिपोर्ट दिलेला आहे. 6 तारखेपासून तर आजपर्यंत सुद्धा आरोपी पकडण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे आम्ही इतके दिवस वाट बघूनही एक महिला कर्मचारी जेव्हा ड्युटीवर कर्तव्य बजावत असते त्यावेळी त्या स्टाफची सिक्युरिटीची जिम्मेदारी ही प्रशासनाची आहे, हॉस्पिटल प्रशासनाची आहे. त्यामुळे तो पकडला गेलेला नाही. त्यामुळे आम्ही कामबंद आंदोलन आजपासून करत आहोत. याची आम्ही पूर्ण प्रशासनाला लेखी निवेदन दिलेलं आहे. आम्हालाही गोरगरीब लोकांची सेवा करायची आहे. आम्हाला कुठलंच विस्कळीत करायचं नाही आहे. पण आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही आमची फॅमिली घरी सोडून इथे येतो आणि आम्हाला जर सिक्युरिटी नसेल तर आम्ही पुढे कसं काम करायचं. इव्हिनिंग नाईटला इरविनची परिस्थिती अशी आहे की इथे 40 पेशंट असतात, एकटीच स्टाफ असते. जो आमचा रेशो आहे पेशंट आणि स्टाफचा त्यानुसार इथे काहीच नाही आहे. पण जे अटेंडंट आहे, कर्मचारी आहे, प्रत्येक शिफ्टला वेळेवर अवेलेबल झाले पाहिजे. त्याच्यानंतर इथे सिक्युरिटी गार्ड प्रत्येक वॉर्डच्या समोर असला पाहिजे, जेणेकरून त्या वॉर्डमध्ये त्या स्टाफला पण सिक्युरिटी, पेशंटला पण सिक्युरिटी आणि रिलेटिव्हला पण सिक्युरिटी. त्याच्यामुळे आम्ही आज जे CS सरांसोबत बोलणं झालेलं आहे ते सिक्युरिटी विषयी प्लस पेट्रोलिंग विषयी आमचं बोलणं झालेलं आहे की जे कोणी असेल त्याच्यामुळे कुणालाच मनस्ताप होऊ नये आणि आम्हालाही आमची सिक्युरिटीची भावना असावी तरच आम्ही तिथे काम करण्यास सक्षम राहू. एकूण किती कर्मचारी काम बंद आंदोलनात? 40 कर्मचारी आहे. आणि काय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे 40 कर्मचारी काम बंद आंदोलनात आहे, सहभागी आहे. काय प्रतिसाद मिळाला? CS सरांनी सांगितलंय की आता आम्ही सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. जे डीन सर आणि यांच्यासोबत बोलून आम्ही पेट्रोलिंग वगैरे याच्यासोबत चालू करू मंडेपासून. यामध्ये जे विनयभंग झाल्याची तक्रार झालेली आहे पोलीस स्टेशनला गेलेली आहे आणि पोलिसांनी पण प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहे आणि आरोपीला कोटनागे साहेबांनी आताच PI जे आहेत सिटी कोतवाली त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि ते प्रयत्नातच आहे की तात्काळ आम्ही त्यांना अटक करू आणि आरोपीला आत टाकू. आणि आता आमच्या इथं जी माझी सिक्युरिटी आहे त्यांना पण सूचना केलेल्या आहेत की आणखी आपल्याला जे चांगले स्ट्रिक्ट करता येईल स्ट्रिक्टपणाने हे करावे आणि प्रत्येकाने आय कार्ड देण्यासाठी आपण आधी पण होते आणि आता कोणी बाहेरची व्यक्ती असे भटकता कामा नये त्यासाठी पोलीस प्रशासनाला त्यांनी पण आश्वासन दिले की आमचे पण पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये कॅम्पसमध्ये येतील आणि त्यांच्यावर पण देखरेख करतील. आणि माझ्या कर्मचाऱ्यांना आता मी सूचना दिल्या की अनोळखी व्यक्तीला कुठल्याही आतमध्ये कुठलं अनोळखी व्यक्तीला प्रवेश देऊ नका. काही परमनंट कर्मचारी आहेत ते कामावर न येता दुसऱ्या कर्मचाऱ्यांकडून पैसे देऊन काम करून घेतात असं आरोप त्या कर्मचाऱ्यांनी केला. नाही, त्यांनी आरोप केला त्याच्याबद्दल मी चौकशी निश्चित चौकशी आम्ही त्याची चौकशी राहू आणि खरंच जर दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल हे निश्चितच आहे. आणि तुम्ही जसं म्हणताय की आता आम्हाला तेव्हाच माहित पडले की ह्या अनोळखी व्यक्ती येतात इथे. आता हे सार्वजनिक पब्लिक ठिकाण आहे, बरेचसे येतात, कोणाला आपल्याला एकदम हे करता येत पण आम्ही तरी त्याच्यावर देखरेख करण्याचा प्रयत्न करू आणि याच्यामध्ये परत होणार नाही या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊ
आणि तसेच डीन साहेबांशी आपण बोलू, त्यांच्याकडनं जी सिक्युरिटी आम्हाला मिळेल तर अपेक्षा त्यांनी म्हटले की आम्ही देऊ म्हणून. आता बघूया, त्यांची जर आली तर आपल्याला आणखीनच व्यवस्थितपणा करता येईल. सर काय साधारण आज कर्मचाऱ्यांसंपर्क घटना घडली होती. दिनांक 6/5/2026 रोजी इरविन हॉस्पिटल येथे एक नाईट ड्युटी मधील जे काही नर्सेस आहेत त्यांच्यासोबत एक अनुचित प्रकार घडलेला होता. त्या संबंधाने पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो आरोपी आम्ही शोध घेत आहोत आणि तो बाहेर राज्यात दुसरीकडे मोबाईल बंद करून पळालेला आहे. तर आमचे युद्धस्तरावर त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आज रोजी माननीय सिव्हिल सर्जन साहेब आणि त्यांचे पदाधिकारी आणि नर्सेस युनियनचे पदाधिकारी यांच्यासोबत आताच आमची मीटिंग झाली. त्यामध्ये आम्ही इरविन हॉस्पिटलमध्ये जे येथील नर्सेस स्टाफ किंवा नाईट ड्युटीमधील स्टाफ आहे त्यांना त्यांच्या सिक्युरिटी संबंधाने विषय चर्चेला गेलेला आहे. त्यामध्ये पोलिसांकडून सिक्युरिटी आणि इरविन हॉस्पिटल प्रशासन उपाययोजना संबंधाने चर्चा झाली आणि त्याच्यात आम्ही ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या उपाययोजना करणार आहोत आणि ज्या काही घटना झाली त्या आरोपीला आम्ही काही दिवसातच अटक करणार आहोत. सर, अशा घटना नेहमी वारंवार घडतात या दाखवण्यामध्ये. नाही, अशा घटना होऊच नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि जे घटना झाली त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करणार आहोत. जोपर्यंत आरोपी मिळणार नाही तोपर्यंत नक्कीच आरोपी आंदोलन सुद्धा कर्मचारी पुकारतील. नाही, माझा एक विनंती आहे, त्यांनी असा कोणताही प्रकार करू नये कारण सर्वसामान्य गोरगरीब जनता इरविन हॉस्पिटलला उपचार घेत असते. पोलिसांकडून 100% त्या आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि युद्धस्तरावर आम्ही त्याचा शोध घेत आहोत. पालकमंत्र्यांचा दौरा आहे शहरामध्ये, त्यांना सुद्धा भेटणार असल्याचं सांगण्यात आलंय. काय सांगणार? आमची तर विनंती आहे पोलिसांकडून का आमचे जे प्रयत्न आहेत ते युद्धस्तरावर आहेत आणि ते बाहेर मीडियासमोर बोलणं योग्य नाही कारण त्यामध्ये तपासामध्ये हे बाधा येऊ शकतो. तर आम्ही युद्धस्तरावर शोध घेत आहोत त्याचा. सर, या ठिकाणी सिक्युरिटी गार्डची कमतरता वाटून दिसत आहे. तो विषय प्रशासनाचा, इरविन प्रशासनाचा, त्याबाबत सुद्धा सिव्हिल सर्जन साहेब आणि जे हे आहेत तिथले डीन साहेब त्यावर ते उपाययोजना करणार आहेत. दरम्यान या आंदोलनामुळे रुग्णालयातील आरोग्यसेवा कितपत प्रभावित होते आणि प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जनसमर्थन न्यूज, अमरावती.